मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे। बुधवारी मध्यरात्री 1:45 वाजता बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला। टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली। बसला आग लागली। यावेळी बसमधून एकूण 19 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप आहेत। घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली, मात्र बस जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता।